जे लोक नॉनव्हेज खात नाहीत ना त्यांच्यासाठी मिसळ खाणं हे एक असं पुरुषार्थाचं लक्षण मानलं जातं. म्हणजे मिसळ खाल्ली तर आता आम्ही लढायला जाऊ शकतो. पहिल्या 3 ज्या मिसळी आहेत पुण्यातल्या त्या या एरियात तयार झालेल्या आहेत. म्हणजे इकडे आता पण तुळशीबाग येत होतं, तो एक वाडा होता परांजपे म्हणून त्यांचा, तो पडला. तिकडे उपहारगृह टाईप होतं, ते तिकडे होतं. दुसरं होतं ते शनिपाराच्या इकडे होतं, जवळच आहे ते. आणि तिसरं आता एक वसंत टॉकीज नावाचं थिएटर आहे तिकडे, त्याच्या आधी एक किर्लोस्कर नाट्यगृह नावाचं नाट्यगृह होतं. त्याच्या शेजारी खूप चांगली मिसळ मिळायची जिथे गडकरी येऊन म्हणे नाटक लिहायचे. आणि इकडे मंडईच्या इथे जे पहिलं मिसळीचं पुण्यातली जी 2 दुकानं आहेत त्याच्याबद्दल आचार्य अत्रेंनी, वि स खांडेकरांनी वगैरे त्यांच्या सगळ्या कल्चर आहे. म्हणजे ते येऊन मिसळ खात उत्तम उत्तम साहित्य कृती मिसळ कॅफे होते. हा, स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा मिसळ खायचे लोक की आता आपल्याला काहीतरी करायचं आहे तर मिसळ खाऊन आपण आता निघूया.